नमस्कार, देशजनतेमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज्याच्या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा नवा पक्ष उदयास आला। निवडणूक आयोगाने जरी पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं असलं तरी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेवरील दावा सोडला नसून सुप्रीम कोर्टात लढाई सुरू ठेवली आहे। अशातच आता कोर्टाकडून लवकरच याबाबतचा निर्णय सुनावला जाण्याची शक्यता असून शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी होणार आहे। 8 ऑक्टोबरला ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्ट या वादावर निर्णय देईल। या निकालाकडे महाराष्ट्रासह अख्ख्या देशाचं लक्ष लागून आहे। राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादामध्ये राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाकडे मागितलेल्या सल्ल्याला उत्तर देण्यासाठी घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे। त्यात न्यायाधीश सूर्यकांत यांचाही समावेश आहे। न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्ह आणि नावाचा खटला सुरू आहे। त्यामुळे शिवसेना खटल्याची सुनावणी लांबणीवर पडली आहे। उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आणि नाव या संदर्भातील याचिकेवरून थेट देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना साकडं घातलंय। हा खटला न्यायालयात दाखल झाल्यापासून आपण 4थे न्यायाधीश आहात। लोकशाहीच्या तोंडात न्यायाचे पाणी जर नाही घातले तर देशाची लोकशाही मरेल। त्यामुळे आपण त्यात लक्ष घाला हे मी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय। आपल्या न्यायालयाच्या उंबरठ्यावर देशाची लोकशाही तडफडते आहे। 3 ते 4 वर्षे झाली ती कधी प्राण सोडेल माहित नाही असं ठाकरेंनी म्हटलंय। 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार आहे। त्या दिवाळीच्या नंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील असं बोललं जातंय। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना कुणाची हा फैसला सुप्रीम कोर्ट देणार आहे।